लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलं. घर चालवण्यासाठी आई मोलमजुरी करत राहिली. लेकाचं भविष्य घडवण्यासाठी सर्व संकटांवर मात करत कष्ट करणाऱ्या आईनं मुलाचं स्वप्न कधी मोडू दिलं नाही. याचीच जाणीव ठेवून मुलाने रात्रंदिवस कष्ट करून अभ्यास केला. आत्मा मालिकमध्ये कमवा व शिका योजनेतून मोफत प्रवेश घेतला आणि अखेर कॅडेट कुणाल संजय लांडगे बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये प्रवेश मिळवणारा पहिला विद्यार्थी ठरला आणि भारतीय सैन्यात त्यांची अखेर निवड झाली. आत्मा मालिक भरतीपूर्व केंद्राच्या वतीनं कॅडेट कुणाल यांची सोनेवाडी तालुका कोपरगाव येथे विजयाचा जल्लोष करणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्यात भरतीपूर्व केंद्राचे विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी आनंद व्यक्त करताना दिसले. यावेळी केंद्रप्रमुख साईनाथजी वरपेसर यांनी भरतीपूर्व केंद्राची माहिती देत कॅडेट कुणाल यांचं अभिनंदनपर मनोगत व्यक्त केलं. आईने केलेल्या कष्टाची सावली परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपेनं संस्थेचे अध्यक्ष व निवृत्त उपजिल्हाधिकारी श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या अमूल्य मार्गदर्शनानं उजळून निघाली. कॅडेट कुणाल संजय लांडगे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली. कॅडेट कुणाल यास भरतीपूर्व केंद्राचे प्रमुख व निवृत्त सैन्य अधिकारी साईनाथजी वरपेसर, निवृत्त सैनिक प्रवीण पटारे, चेतन गिरमे, सुधीर नाकाडे, हेमाकांत पाटील खरातसर यांनी मार्गदर्शन केलं. कॅडेट कुणालचं भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते श्री संदीप आरणे यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पटारे सर यांनी केलं. सर्व कार्यक्रमाच्या मिरवणुकीचं नियोजन भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे श्री अजय खरातसर यांनी केलं. अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाल्याबद्दल कुणाल संजय लांडगे यांचं संपूर्ण पंचक्रोशीमध्ये अभिनंदन होत आहे. या यशामुळे कुणाल लाखो तरुणांसाठी एक प्रेरणास्रोत ठरले. अत्यंत गरीब कुटुंबातून येऊन लहानपणीच पितृछत्र हरपलेले असतानासुद्धा आपलं ध्येय सोडायचं नाही, जिद्द, कठोर परिश्रम आणि समर्पण दाखवून आपलं ध्येय पूर्ण करायचं हे त्यांनी सिद्ध केलं. विशेषतः आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात घेतलेलं प्रशिक्षण त्यांच्या यशामध्ये निश्चितच महत्त्वाचं ठरलं. भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून देशसेवा करण्याची संधी मिळणं हा केवळ माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी अभिमानाचा क्षण आहे असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी कॅडेट कुणाल यांचं खूप खूप अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व ट्रस्ट मंडळ, संकुल व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, केंद्र प्रमुख साईनाथजी वरपेसर, वसतिगृह व्यवस्थापिका पटेल माई मॅडम, सर्व प्राचार्य, व्यवस्थापक यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.